वळूयात पुढच्या अपडेटकडे। सह्याद्रीच्या भीमाशंकर माळशेज पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कुकडी प्रकल्पातील वडज धरण 100% भरलं असून ते ओसंडून वाहू लागले। धरणातून मीना नदीपात्रात 20,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं। नारायणगाव येथील मीना नदीला मोठा पूर आल्यानं नदीकाठची काही घरं यामध्ये पाण्याखाली गेली आहेत। पावसाचा जोर ओसरल्यानं खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येणार आहे। सकाळी 28,000 क्युसेक वेगानं मुठा नदीच्या पात्रात होणारा विसर्ग आता 18,000 क्युसेक इतका करण्यात येणार आहे। तिकडे रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळले।